दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. बांधेकर पैठणी घेऊन आला. पहिली उघडताना जा. वक वक दिसत येणार. नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं या नव्या वर्षामध्ये मनापासून स्वागत करतो. आज 1 जानेवारी 2011. काय दिवस सुद्धा इतके झपाट्याने बदलत जातात की 1 जानेवारी कधी येते आणि 31 डिसेंबर कधी येतं हे सुद्धा आता कळेनासं झालेलं आहे. कारण रोज धावपळ, दगदग आणि प्रगतीच्या दिशेने निघालेली ही पावलं आणि या सगळ्या धावपळीमध्ये नवीन वर्ष सुरू होतं. या नवीन वर्षात आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. आपल्या सगळ्यांचे संकल्प पूर्ण होवो, आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये सुख, समृद्धी, आनंद नांदो अशी शुभेच्छा देऊन हा प्रवास पुन्हा झपाट्याने निघालेला आहे. आत्ता आपण आलेले आहोत सनड्यू सोसायटी स्वस्तिक पार्क म्हणजे सनड्यू स्वस्तिक पार्क नाहूर पश्चिम या ठिकाणी आणि इथल्या सौ निवेदिता तुषार कोकणे वहिनींना भेटणार आहोत. भांडूप आणि मुलुंड यामधलं हे नाहूर स्टेशन. पूर्वी या परिसरात मिठागर होती असं म्हणतात, पण या ठिकाणी बघा ना नाहूर स्टेशन उभं राहिलं आणि इथल्या इमारतींची उंची सुद्धा गगनाला भिडू लागली. चला या नवीन वर्षात तुमच्या सुखासाठी प्रार्थना करूया आणि सुरुवात करूया आजच्या या गप्पांना. तर मग मला ना असं एकदम वाटलं हा काही भेटायचं नाही, उगाच आपलं टाइमपास कारण सांगताय आणि म्हणून मी तो विषय सोडून दिला. आम्ही 2011ला पहिल्यांदा 12ला बघायला गेलेलो. अहो आपलं लग्न 11 झालंय, 10ला बघायला गेलेलं आहे. थांबा, पण दरम्यानच्या काळात तुम्ही भेटत नव्हता? नाही, आम्ही भेटलो असं नाही, पण आमचं फेसबुकवरनं बोलणं चालू होतं. खोटं बोललात की पाठी हॉर्न वाजतो हा? लक्षात ठेवा. नाही भेटलो नाही, म्हणजे भेटायचं ठरलं पण नाही भेटू शकलो. नमस्कार. बापरे. थांबा, आधी मी नंतर तुम्ही. थँक्यू. स्वस्तिक पार्कमध्ये स्वागत आहे. हो धन्यवाद. नमस्कार. घ्या उखाणा घ्या. चंद्र मावळला, सूर्य उगवला आकाशी, तुषाररावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. किती छान, मस्त. चंद्र मावळला आणि सूर्य उगवला 1 जानेवारी 2014. नवीन वर्षातला हा सूर्य तुमच्या सगळ्यांच्या घरात सुख येऊ ही प्रार्थना. आणि आता ओळख करून द्या. हे मिस्टर. नमस्कार. हे वडील. नमस्कार. हे सासरे. नमस्कार. हे नणंदबाई. नमस्कार. या सासूबाई, या आजी सासूबाई. नमस्कार. मामी. नमस्कार मामी. ते माझ्या बहिणी दोघी. नमस्कार. या मावशी. नमस्कार. आणि हा सगळा आमचा स्वस्तिक पार्कचा परिवार. नमस्कार. नमस्कार सगळ्या. बरं, हो थोडंसं माझ्या वाक्यात बदल करतो. 2014 मध्ये सुख येवो असं मी म्हटलं. माझं असं म्हणणं आहे यांच्या चेहऱ्यावरती खूप सुख दिसतंय, ते 2014 मध्ये आणखी वाढो आणि भरपूर आनंद मिळो. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि पैठणी जिंकण्याची माझीच इच्छा. पैठणीसाठी एवढी लोक जमली आहेत आमच्या बिल्डिंगमध्ये, तर हे मी जिंकूनच जाणार. नवीन वर्ष सर्वांना जावं आनंदाचे, मीच पैठणी जिंकणार हे माझ्या भाग्याचे. पहिला दिवस नवीन वर्षाचा, होम मिनिस्टरचा आनंदाचा, मान आहे पैठणी जिंकण्याचा. नमस्कार. नमस्कार. कुठलं माहेर? डोंबिवली. शाळा 4थी पर्यंत डोंबिवलीला झाली, त्याच्यानंतर गावी पुण्याला. पुण्याला म्हणजे प्रॉपर पुण्यामध्ये नाही, थोडं पुण्यापासून अलीकडे आहे, ओतूर म्हणून. ओझर, गणपतीचं ओझर त्याच्या बाजूला. ओतूर. हा. आई बाबा काय करायचे? आई शिक्षिका आहे माझी आणि बाबा रिक्षा चालवतात. आणि तुम्ही किती जण?
आम्ही तिघी बहिणी, मी मोठी आहे आणि माझ्यापेक्षा लहान दोघी बहिणी आहेत आता. तुम्ही काय करता? माझं MBA झालं फायनान्समध्ये आणि आता सध्या मी घरी आहे. म्हणजे जॉब करत होती पण आता 1-2 महिन्यापूर्वी सोडलाय. मिस्टर काय करतात? मिस्टर जॉबला आहेत अंधेरीला. बोलवा मिस्टरांना. नमस्कार. नमस्कार. तुम्हाला का बोलवलं सांगू लगेच? त्या जरा टेन्शन मध्ये दिसायला लागल्या. तर म्हटलं या झाडाच्या सावलीमध्ये दोघे बसलात ना तर तसं पिंपळाच्या पारावर बसल्यासारखे वाटत. तुमचं बालपण कुठलं? माझा जन्म जे हॉस्पिटलमध्ये, पण बालपण सगळं डोंबिवलीला गेलं. डोंबिवलीला. तुम्ही पण डोंबिवलीचे? हो. अरे वा. डोंबिवलीला तुम्ही कुठे होता राहायला? मी ईस्टला होतो, डोंबिवली ईस्टला, पांडुरंगवाडी. आणि तुम्ही वेस्टला. मग कुठे ब्रिजवर भेटला? आता जरा पुढच्या प्रश्नांकडे येतो. हा, महत्वाच्या. बरोबर ना? काय काय महत्वाचा काय असेल प्रश्न तुम्हाला वाटतं? लग्न कसं झालं हा महत्वाचा आहे का? काय हा खूप महत्वाचा आहे का प्रश्न? त्यापेक्षा लग्न कसं जमलं हा महत्वाचा नाही का? हो. कुठला महत्वाचा आहे? कसं जमलं. मग आता सांगा कसं जमलं. लग्न आमचं लव्ह मॅरेज आहे. म्हणजे ऍक्च्युली झालं असं की ते लव्ह कम अरेंज मॅरेज असं आहे की अरेंज कम लव्ह? अरेंज कम लव्ह. ऍक्च्युली अरेंज कम लव्ह. म्हणजे कसं काय? आम्ही 2011ला पहिल्यांदा 12ला बघायला गेलेलो. अहो आपलं लग्न 11 झालंय. 10ला बघायला गेलेलं आहे. मी सांगते. एक मिनिट. दोघेही गोंधळू नका. ज्यांना सांगायचंय त्यांनी सांगा. 2010ला हे बघायला आले. ते 12 का म्हणताय? 2011ला आमचं लग्न झालं आणि 10ला हे बघायला आले. बघायला सकाळी रविवारी सकाळी आले, बघून वगैरे गेले. संध्याकाळपर्यंत होकार कळवला आणि माझ्या सासऱ्यांनी सांगितलं की आपण पुढच्या रविवारी म्हणजे बघूया, तुम्ही आमचं घर बघायला या आणि त्याच दिवशी आपण लग्न ठरवूया. थांबा, पुढे काय झालं? त्यानंतर असं झालं की आम्ही होकार तरी कळवला संध्याकाळी, पण एक पत्रिकेची थोडी अडचण होती असं अंदाजा आम्हाला, कारण पत्रिकेचं गुणमिलन केलं नव्हतं. तर नंतर असं झालं की गुणमिलन केल्यानंतर त्यात एक सौम्य मंगळ नावाचा प्राणी निघाला. तर प्राणी. हा. तर त्यानंतर असं ठरलं की मग ते तळ्यात मळ्यात गेलं की करायचं नाही करायचं. आणि आम्ही असं ठरवलं की दोघं आधी भेटू, बघू, कारण मंगळ वगैरे या गोष्टी पत्रिकेतल्या शेवटी न स्वभाव जुळणे जास्त महत्वाचे आहेत. तर त्यात सुद्धा असं ट्विस्ट झालं की आम्ही ज्या दिवशी भेटणार संध्याकाळी त्या दिवशी बाबांना थोडासा माइल्ड हार्टस्ट्रोक आला. तिथे आमच्या कहाणीमध्ये ट्विस्ट झालं. म्हणजे यांनी आधी होकार कळवला. आधी होकार कळवला, नंतर नकार आला. हा, नकार आला की नाही होणार मंगळ. सौम्य मंगळ. पण तोपर्यंत माझ्या आईने ना सगळ्या नातेवाईकांना कळवलेलं की रविवारी लग्न ठरवायचंय, तुम्ही सगळे या सगळ्या गोष्टी बुधवारपर्यंत घडलेल्या. असं गुरुवारपर्यंत सगळे तिकीट वगैरे काढून मुंबईला यायला निघाले आणि नकार आला. मग मला असं वाटलं की असं काय हे, म्हणजे आधी पत्रिका बघून यायचं ना, आणि नाही बघितली तर मग होकार नव्हता कळवायचा. तेव्हा ते फक्त पत्ता बघून आले होते. आणि मग मी यांना फोन केला की म्हटलं हे काय असं तुम्ही, म्हणजे मी 10-15 मिनिटं चांगलं सांगलं. काय 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 केलं सांगा, तुम्ही सांगा. तुमच्याकडनं विचारा. म्हटलं असं काय ना की म्हटलं तुम्हाला आधी कळवायला हवं होतं. म्हटलं आता आम्ही आमच्या सगळ्या नातेवाईकांना सांगितलं आणि म्हटलं तुम्ही असं सांगताय, पण आम्ही विचारलं तर ते बोलले की ओके पत्रिका, आमच्या ब्राह्मणाला विचारलं तर. हे म्हणाले की आपण ना असं करू, आधी आपण भेटू, मग मी हवं तर मम्मी पप्पांशी बोलतो, मग आपण हे करू. आणि मग आमचं असं ठरलं की नेक्स्ट बुधवारी भेटायचं म्हणून. पण ज्या दिवशी भेटणार त्या दिवशी दुपारी यांचा मला मेसेज आला की असं असं बाबांना माइल्ड स्ट्रोक आलाय, तर त्यामुळे आपण भेटू नाही शकत. तर मग मला ना असं एकदम वाटलं हा हे काही भेटायचं नाही, उगाच आपलं टाइमपास कारणात सांगताय. आणि म्हणून मग मी तो विषय सोडून दिला. त्यानंतर 1-1.5 महिना काहीच म्हणजे असं कॉन्टॅक्ट नाही. नंतर 1-1.5 महिन्याने यांनी मला फेसबुकवर रिक्वेस्ट पाठवली, फ्रेंड रिक्वेस्ट. काय झालं? म्हणजे माझ्या मनात कुठेतरी होतं की म्हणजे मला पटत नव्हतं की मंगळाच्या किती आहारी जायचं. तर नंतर फेसबुकवर जशी तिने रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केली तर आमचं थोडं चॅटिंग झालं. त्यानंतर मी सुद्धा 5-6 स्थळं आली मला आणि आम्ही बघितली, पण ते कुठेतरी क्लिक झालं होतं की एक बेंचमार्क होतं ना, तसं होऊन जातं. मग त्यानंतर असं झालं की अरे या सगळ्यांपेक्षा निवेदा ते खूप चांगलं आहे आणि तो एक सौम्य मंगळासाठी मी का नाही बोलायचं. आणि मग नंतर असं झालं की पुन्हा एकदा एक कहाणी ट्विस्ट आला
तू ती सांगेल. आणि मग आम्ही मध्ये चॅट चालू होतं, बोलणं चालू असायचं, आम्ही फोटो वगैरे एकमेकांचे बघायचो, सगळं असं नॉर्मल चाललेलं. मलाही तसंच झालेलं, माझ्याही घरचे पूर्ण अगदी तयारीत सगळी. मग तिथे म्हणजे आमचं बोलणं चालू असं दरम्यान मला आई वडील सगळे स्थळं बघत होते. आणि झालं असं की एका ठिकाणी म्हणजे अगदी बघून गेलेले होकार त्यांचा होकार आलेला आणि आमचा होकार कळवायच्या एक दिवस आधी माझ्या सासऱ्यांचा फोन आला की असं असं आम्ही बघून गेलो, पण मध्यंतरी आमच्या घरात 2-3 घटना झाल्या की ज्यामुळे आम्हाला पुन्हा हे नाही करता आलं आणि दोघांना ते आवडले होते, तर मग आपण पुढे हरकत नाही बघायला. मग त्यानंतर मग पुन्हा मग त्याच्यात 15 दिवस गेले. थांबा, पण दरम्यानच्या काळात तुम्ही भेटत नव्हता? नाही, आम्ही भेटलो असं नाही, पण आमचं फेसबुकवरनं बोलणं चालू होतं. खोटं बोललात की पाठी हॉर्न वाजतो, लक्षात ठेवा. नाही भेटलं, नाही म्हणजे भेटायचं ठरलं पण नाही भेटू शकलो. पण त्याच्यानंतर एकदा भेटला होतात ते काय हो? नाही, ठिकाण, वेळ आणि लोकेशन हे सगळं तुमच्याकडे जाहीर करण्यापूर्वी तुम्हीच सांगा. बघा आता नाही भोंगा वाजला, म्हणजे भेटले होते कुठे ते सांगा लवकर. तुमच्या ठाणा, आता नाही भोंगा वाजला, सांगा. ठाण्याला भेटला होता, बरोबर आहे, कारण एकदा आपण भेटून मन मोकळं करूया, जे काय ते बोलूया असं वाटणं स्वाभाविक आहे. मग काय झालं पुढे? मग पुन्हा पुढे बोलणं वगैरे चालू होतं, पण मग घरच्यांनी मग नंतर तुम्ही घरी जाऊन बाबांना सांगितलं का? त्यानंतर तोपर्यंत बाबांचा फोन गेलाच होता आणि मग बाबांनी हिच्या बाबांना फोन केला आणि मग बाकीचं अरेंज मॅरेजच्या प्रोसिजर. म्हणजे बघा, नेहमी लव होतं आणि मग ते अरेंज केलं जातं. इथे अरेंज होतं, झालं, मग लव झालं आणि मग पुन्हा अरेंज झालं. हो की नाही? किती छान टप्प्यावरून गेलेले आहात तुम्ही. आता 8 वस्तू समोर येणार, त्यापैकी 4 वस्तू यांना मिळणार का बघूया. 4 वस्तू उचलण्याची संधी. 1 रुपयाचा टॅग मिळाला तर त्या 4 वस्तू तुमच्या. 100 रुपये आणि हे घेतलं ना. चला, 1 वस्तू तुमच्याकडे आहे, आणखी 3 संधी तुम्हाला. थंडीसाठी क्रीम घेतलं त्यांनी. 20. आता 2च संधी शिल्लक आहेत. काय घड्याळ. काय घेतलं? घड्याळ. 50. आता 1च संधी राहिलेली आहे. 1च संधी शिल्लक आहे. अभिनंदन. यांच्यापेक्षा दडपण मला आलं होतं, कारण नवीन वर्ष सुरू होतं आणि या नवीन वर्ष सुरू होताना पहिल्या दिवशी जर रिकाम्या हाताने हा खेळ किंवा रिकाम्या हाताने काही न देता मला जावं लागलं असतं तर कसं तरीच वाटलं असतं. पण चला, त्या भरल्या घरामध्ये आज कुठेही मंगळ नव्हता. 171 रुपये जमा केलेत तुम्ही त्या प्रत्येक टॅग मध्ये मिळून. ते हे पैसे पण घ्या. अभिनंदन. नमस्कार. नमस्कार. आता आरोप करायचे. पहिला आरोप कोण करणार? राग येतो पटकन तुम्हाला. तिला. अच्छा, घ्या ना. सुनेला पटकन राग येतो. काय हो? राग येणे ही पॉझिटिव्ह एनर्जी आहे ना, ती फक्त चॅनलाइज करता आली पाहिजे व्यवस्थित. तर तो तिचा स्ट्रेंथ पॉइंट आहे, विकनेस नाहीये. कळलं तुम्हाला? एकदा ठरवलं की ते करूनच राहते रागाच्या फरक. कळलं? म्हणजे चांगलं आहे. चांगलंय. सासरे बोलते काय म्हणणे? हो, जेवण करताना रेडिओ लावते ना तर मीठ कमी पडतं. काय हो? मग आता तिला तुम्ही बघितलं, गाण्याची आवड आहे फार, म्हणजे रेडिओ लावल्याशिवाय गाणी ऐकणार कशी आणि मग गाणार कशी? मीठ भरून काढलंय ते. ती ना फार चॉकलेट करते आणि इतकी सुंदर करते की आमची मुलं खूप खातात. दात किडले हो सगळ्यांचे. आता चॉकलेट करणं माझ्या मते हा तर चांगलाच गुण आहे, म्हणजे तो एक कॉम्प्लिमेंट आहे तिच्यासाठी की ती चॉकलेट चांगलं करते. बरोबर. आता मुलांना खाऊ घालायचं की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी त्यांच्या मुलांना जरा शिस्त लावायला हवी. नाही कळलं का? अशी कशी मुलं दिसली की खातात? माझं कसं आहे, आमचे संमत एवढे काही माझी सून आहे, एवढे संमत आहे, पण ते देवाचं आम्हाला हे द्यायला पण विसरते. फराळ पण द्यायला विसरले ते. फराळ द्यायला काय हो? फळ आम्ही घेऊन आलेलो त्यावेळेला ते बाहेर होते, त्यानंतर ते राहून गेलं. तुम्ही फिरत असता बाहेर. बरं, यांच्यासोबत चांगलं काय ते सांगा. असं हुरहुरीने भाग घेतात सगळ्या गोष्टीत आणि त्यामुळे तुम्ही आज आमच्या घरात आहात.
नाही, धन्यवाद, खूप छान. सासूबाई प्रेमळ आहे, तशी हळवी आहे खूप. हळवी आहे. सासरे बुवा गोड स्वभाव आहे. हा? गोड स्वभाव. चॉकलेट खूप चांगला स्वभाव. तुमचं काय म्हणणं आहे आता? काही नाही, माझ्याबद्दलच्या ज्या तक्रारी आहेत ते मी शक्यतो कमी करणार. तुमच्या घरी फराळ मी पहिल्या दिवशी आणून देईन दिवाळीचा. अगदी व्हायच्या आधीच आणून दे. व्हायच्या आधी लाडू झाले की ठेवून ये. हा, लगेच ठेवून येणार. आणि चॉकलेटचं तर ठीक आहे, मी कमी जायचा प्रयत्न करीन त्यांना, कमी देईन. आणि मीठ तर ठीक आहे, म्हणजे मीठ आता बाबांना थोडं बीपीचा त्रास आहे त्यामुळे आम्ही मीठ कमी घालत असतो, पण ठीक आहे आता इथून पुढे मी भरपूर घालेन. भरपूर बीपी वाढवत आहे. म्हणजे पाहिजे तेवढं घालेल. आणि या घराबद्दल काय सांगाल तुमच्या? छान आहे, खूप सगळे प्रेमळ आहेत. खूप मला सांभाळून घेतलं मी, म्हणजे मला राग येतो खूप, तो मी म्हणजे आता कंट्रोल करेन, कमी करण्याचा प्रयत्न करेन, पण तरी पण मला खूप चांगलं सांभाळून घेतात. सासूबाईंबद्दल काय म्हण? सासूबाई पण खूप छान आहेत, स्वभावाला खूप चांगलं आहे. अगदी मला आईचं म्हणजे आठवण नाही येत त्यांच्यासोबत असताना, एवढं चांगलं प्रेम करतात. सासरे पण चांगले आहेत. त्यांचे म्हणजे ते आज तक्रार करतात, ते कधी काहीच बोलत नाही, ते अगदी खूप छान आहेत. खरंच भरभरून तुम्ही घराबद्दल बोलत आहात. असंच घर भरभरून राहू दे. आणि नणंदबाईंबद्दल काहीच नाही? नणंदबाई पण खूप छान आहेत. त्या म्हणजे अगदी मला नणंद म्हणून कधी वाटतच नाही, माझ्या मैत्रिणीसारख्या वाटतात एकदम. खूप चांगल्या आहेत त्या, खूप म्हणजे मला अगदी मी अशी मैत्रीण पण मला आजपर्यंत मिळाली नव्हती, एवढ्या त्या चांगल्या आहेत. सगळ्यांचं एकमेकांबद्दल असलेलं प्रेम असंच वाढत राहो. खूप आनंदाने सुखाने हे घर समृद्ध होऊ दे असं म्हणत आमच्या या माऊलीला नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी झी मराठीकडून हा तन्मणी अभिनंदन. आणि आता यामध्ये कोणाचं नाव जाहीर होणार बघूया. या काचेच्या हंडीत कोण दडलंय? एक चिठ्ठी काढा. नाव आहे अश्विनी शिर्के. नमस्कार. नाव सांगा. माझं नाव आहे अश्विनी निलेश शिर्के. निलेश शिर्के कुठे गेलेत? बोलवा त्यांना. या तुम्ही पण या. नमस्कार. बरं, मला तुम्हाला विचारायचं आहे, माहेर कुठलं? साकीनाका, अंधेरी. अंधेरी साकीनाका. तुमचं बालपण कुठलं? साकीनाका. का हसलात? तुम्ही बघत राहिला म्हणून हसलो. मी त्यांच्याकडे बघत होतो, तुम्ही का हसलात? तुम्ही कुठे राहिला होते? यांच्या जवळ. कितवी पासून? नाही, कितवी पासून एकमेकांना बघताय? लहानपणापासून. हा काय? 5-6 वर्षापासून. काय 5-6 वर्ष म्हणजे 5-6 वर्षाची असल्यापासून? मग लहानपणापासून. काय लहानपणापासून? तर बघतोय एकमेकांना. एकमेकांना बघत होता. मग कोणी कोणाला प्रपोज केलं? तर त्यांनी मला. त्यांनी तुम्हाला? बरं, बघितलं, असं असतं पहिलं प्रेम. आणि पहिल्या प्रेमाच्या अशा असतात आठवणी. अशाच आठवणींवर आधारित टाइमपास हा चित्रपट 3 जानेवारीपासून महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होतो आहे. पहिलं प्रेम आणि पहिल्या प्रेमातली ती पहिली आठवण नक्की तुम्हाला आठवेल असा हा चित्रपट. तुम्ही जाऊन या नक्की. हां, साकीनाक्याचा नाही तो चित्रपट, वेगळा आहे. पण बघा, तुम्हा दोघांनाही शुभेच्छा. तुम्हालाही शुभेच्छा, कारण आता पैठणी कोण जिंकणार ते आपण बघणार आहोत. टाळ्या वाजवून या दोघांनाही शुभेच्छा देऊया. चला, पैठणीचा खेळ समोरही हल्ली काहीशी दुर्मिळ झालेली, पण ज्याला खटिया असं म्हणतात, तेव्हा या नवीन वर्षातल्या या पहिल्या खेळामध्ये बघणार आहोत. खेळ सोपा आहे. प्लास्टिकचे चेंडू टप्पा पडून त्या जाऊन कॉर्टवरती विसावले पाहिजेत, थांबले पाहिजेत. बघूया जास्तीत जास्त पाहुणे कोण गोळा करतात. जास्त चेंडू ज्या गोळा करणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे. तर काय जिभेला काय सतत बाहेर काय येते? चला सुरू करा, खेळ करा. या मधोमध उभे राहा. एक, आतापर्यंत गुणसंख्या 2 होती. चला या इकडे. आता तुम्ही हळू.
थांबा, आणखी 10 आहेत, कारण 20 पैकी 10 संधी झालेल्या आहेत. 2-1 ही गुणसंख्या आतापर्यंत. बघूया काय होणार. तीन. पाच. थांबा, या आता तुम्ही. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. नमस्कार. उपविजेत्या ठरल्या कोकणे वहिनी. त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आणि आजच्या नवीन वर्षातल्या पहिल्या या होम मिनिस्टरच्या मानकरी ठरल्या शिर्के वहिनी. शिर्के वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. होम मिनिस्टरचा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटी अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.